सध्याचं युग धावपळीचं युग म्हणून ओळखलं जातं. इथं प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत धावताना दिसतो. कधी तो यशस्वी होतो तर कधी अपयशी. यशस्वी झाल्यावर त्याचा आनंद गगनात मावत नाही, मात्र अपयश त्याला पचवता येईलच असं नसतं. ती मानसिकता तयार व्हायला वेळ लागतो आणि याच कालावधीत तो नैराश्याच्या गर्तेत ढकलला जातो. त्यातूनही काही सावरतात तर काही अगदी स्वतःला संपवण्यापर्यंतची टोकाची भूमिका घेतात. सद्यस्थितीत 12 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलामुलींच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं दिसत असून हा चिंतेचा विषय आहे. हे लक्षात घेऊन राजाभाऊ वाचनालयातर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. मंगळवारी नाशिक रोड आर्टिलरी रोडवरील समौशरण येथे संपन्न झालेल्या व्याख्यानात प्रवीण ऋषीजी यांनी किशोरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जीवनाला घडवण्यासाठी कुटुंब व्यवस्थेला महत्त्व असल्याचं विशद केलं. मी श्रेष्ठ, माझा विकास कसा होईल हे विचार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधीच नव्हते. आपल्या संस्कृतीत फक्त एकच विचार होता की माझ्या परिवाराचा विकास, माझ्या समाजाचा विकास, माझ्या देशाचा विकास. ही व्यक्तिवादी परंपरा, ही व्यक्तीला प्राधान्य देणारी परंपरा जेव्हापासून आपल्याकडे आली तेव्हापासून या आत्महत्याचं प्रस्त भारतात वाढायला लागलं. मी फार लांबून बोलतोय, तुम्ही त्याला किती कनेक्टेड करू शकता ते जरूर पहा. पण ज्यावेळेस व्यक्तीच्या मनामध्ये स्वतःच्या विकासाची प्रतिमा, स्वतःच्याच विकासाकडे पाहण्याची दृष्टी निर्माण होते, तो त्यावेळेस फक्त स्वकेंद्रित बनतो. आणि स्वकेंद्रित म्हटल्यानंतर तो परिवाराशी कुठंच जुळत नाही. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस परिवार तुटतात तेव्हा माणसं तुटतात. परिवार जोपर्यंत अखंड आहे तोपर्यंत मनुष्य अखंड आहे. आपल्या भारतामध्ये 2 काव्य आपल्या मनावर राज्य करतात, एक महाभारत आणि एक रामायण. आपल्या मनामध्ये या 2 काव्याचे, या 2 कथानकाचे, या 2 गोष्टीचं, या 2 जीवनाचं एवढ्या खोलपर्यंत बीज रुजलेली आहेत की तुम्ही आणि मी सांगून सुद्धा ते निघू शकत नाही. फक्त महाभारत आणि रामायणाकडे तुम्ही पहा, 2च गोष्टी त्यांच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या परिवारामध्ये पहा की आपला परिवार कुरुवंशाचा आहे की रघुवंशाचा आहे. भांडण्याचं कारण, युद्धाचं कारण रामायणामध्ये आहे. पण रामायणामध्ये भावाबरोबर भांडणं होत नाही. महाभारतामध्ये भावाबरोबर भांडण्याचं कारण नाही, पण भांडणं भावाचे चालतात आणि सगळे त्या भावाच्या भांडणामध्ये होरपळले जातात. रामायण मध्ये सुद्धा युद्ध आहे, महाभारत मध्ये सुद्धा युद्ध आहे. पण महाभारताचं युद्ध रावणाबरोबर आहे, रामायणाचं युद्ध रावणाबरोबर आहे आणि महाभारताचं युद्ध मात्र भावाबरोबर आहे. ज्यावेळेस रावणाबरोबर युद्ध होतं त्यावेळेस लंकेमध्ये रामराज्य येतं, आणि ज्यावेळेस भावाबरोबर युद्ध होतं त्यावेळेस मात्र स्मशान राज्य येतं. नाते तुटल्यानंतर जेव्हा अशी प्रसंग येतात, आणि म्हणून जो विषय माझ्या समोर आहे, जो विषय तुमच्या समोर मांडलेला आहे, ह्या विचारात निष्काळजीपणे जगू नका की त्याच्या घरी झालं माझ्या घरी होणार नाही, त्याच्या घरी झालं माझ्या घरी झाल्याशिवाय राहणार नाही. गल्लीमध्ये आलेली आग माझ्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ती आग माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जर मी उपाय केला नाही तर घर माझं बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. ही जाणीव मनामध्ये बाळगून सगळ्यात अगोदर कोणाला सांभाळायचं असेल तर एकच पहा तुम्ही की तुम्ही माणूस म्हणून जगता की कुटुंब म्हणून जगता. तुम्हाला जर अध्यात्माची धर्माची बैठक असेल तर तुम्हाला एक गोष्ट पक्की माहित असेल की आई वडील स्वर्गात नाहीये,
देवाला आई वडील नाहीये, नरकामध्ये सुद्धा आई वडील नाहीये, पशु पंक्षी मध्ये सुद्धा आई वडिलाचं नातं नाहीये, भाऊ बहिणीचं नातं नाहीये. हे नात्याचं विश्व कुठं असेल तर फक्त मनुष्याकडे आहे. नातं आहे म्हणून मनुष्य आहे. ऑनलाईन यावेळी संयोजक विक्रम कदम, संघपती सुभाष घिया, दत्ता गायकवाड, सुधाकर जाधव, निलेश जैन आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सरवटकर, नाशिक रोड.